मराठी संतांची शिकवण. महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ज्ञानोबा तुकारामांची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक श्रीमंत संत परंपरा महाराष्ट्राला मिळाली. आपल्या मराठी संतांनी इतर प्रांतातील संतांना प्रेरणा दिली. सगळे संत आमचे आहेत, पण मराठी संत हे अधिक जवळचे आहेत. सन्मार्गाचा प्रवास अवघड असतो, तरी पण माणूस त्या मार्गाने निघाला की आपला उद्धार निश्चित होतो. संतांची शिकवण आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते. संत कुणाला म्हणतात? ज्यांना सत्याची अनुभूती आली अशी देव माणसे म्हणजे संत. सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी निर्धारपूर्वक झटणाऱ्या थोर माणसांना संत म्हटले जाते. माणसांचेच रूपांतर संतात झाले. कविवर्य वसंत बापट म्हणतात, कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वरी परी माझाच, जय देवाचा जय बोला, परी माझ्या नाम्याचा नाच. खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा पाया 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि 17व्या शतकात त्यावर कळस चढविण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत कवयित्री बहिणाबाईंनी ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस या शब्दात त्याचे वर्णन केले आहे. ज्याला आपण ब्रह्मविद्या मानतो ती सर्वांना अवगत नव्हती. ती विद्या सामान्य माणसाला साध्य नव्हती. याचे कारण ती संस्कृतमध्ये होती. संतांनी बंडखोरी केली, नवी परंपरा निर्माण केली. धर्माचे ज्ञान सर्वांना अवगत व्हावे यासाठी ज्ञानेश्वरी माऊलींनी श्रीकृष्णाची वाणी भगवद्गीता आपल्या मायबोलीत सांगितली. गीतेचा भावार्थ या अर्थाने ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आहे. भक्तीच्या क्षेत्रात जात, धर्म, पंथ असा भेदभाव नको असे सांगून ज्ञानदेवांनी पारमार्थिक लोकशाहीचा पाया घातला. त्यामुळे त्यांच्या काळात अनेक समाजातील संत पुढे आले. त्यांनी नामस्मरणातून अनेकांचा उद्धार केला. सावता माळी, नरहर सोनार, गोरा कुंभार, सेना महाराज, संत रोहिदास, चोखामेळा यांच्याबरोबर मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा अशा संत कवयित्री पुढे आल्या. त्या सर्वांनी प्रपंच करीत असताना परमार्थ साध्य केला. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी रानात जाण्याची गरज नाही. आपला प्रपंच विठ्ठलमय केला की स्वतःच आपल्याकडे येतो. न लगे सायास जावे वनांतर, सुखे येतो घरा नारायण अशी ग्वाही संतांनी दिली. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे म्हणणाऱ्या संत नामदेवांनी भारतातल्या सर्व प्रांतात फिरून अनेक भाषेतून ब्रह्मज्ञान सोपे करून सांगितले. शिखांच्या गुरु ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांचे अनेक अभंग आहेत. संत एकनाथांनी कथेच्या आणि भारुडाच्या माध्यमातून परमार्थ सोपा करून सांगितला आहे. भारुडे आणि गवळणी यांना नाथांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. तीर्थक्षेत्रामधल्या मूर्तीपेक्षा सज्जन माणूस महत्त्वाचा. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी असे तुकोबा म्हणतात. मराठी संतांनी देवाची संकल्पनाच बदलून टाकली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशी रोखठोक भूमिका त्यांची होती. समर्थ रामदास स्वामींनी प्रपंचाची तरफदारी केली. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ घ्यावे विवेका असे त्यांनी म्हटले. आधी केले मग सांगितले असे सांगून त्यांनी कृतीवर भर दिला. शक्तीची देवता हनुमान आणि दुष्टांचा संहार करणारे प्रभू रामचंद्र
ही त्यांची दैवते होती. दासबोध हा व्यवहार धर्म सांगणारा एक महान ग्रंथ आहे. पुढच्या काळातील अनेक संतांनी नवे विषय अंगीकारले. राष्ट्रसंत तुकडोजींनी प्रौढ शिक्षण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामविकास याला प्राधान्य दिले. संत गाडगेबाबांनी स्वच्छ ग्राम अभियानाचा पायाच घातला. आपल्या कीर्तनातून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, काटकसर, व्यसनमुक्ती, प्राणीहत्या विरोध यावर भर दिला. जागतिकीकरण हा शब्द आज प्रचारात आहे, पण अवघाची संसार सुखाचा करीन ही संतांची प्रतिज्ञा होती. आपल्या संतांनी समाज प्रबोधनावर भर दिला. समता, ममता आणि मानवता यावर त्यांनी भर दिला. संत हे जागविणारे आहेत, त्यामुळेच काय वाणू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती असेच म्हणावे लागेल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.